श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी माऊली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी कशी करायची, कोणत्या सेवा करायच्या जेणेकरून आपल्यावरती गुणलक्ष्मी, भावलक्ष्मी, वित्तलक्ष्मी, अष्टलक्ष्मी प्रसन्न होतात. आणि अशी कोणती पद्धत आहे की ज्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची, नैवेद्य आपल्याला किती वाजता ग्रहण करायचा आहे. हा नुसतंच माहिती आहे आपल्याला की कोजागिरी पौर्णिमा म्हणजे आटवलेलं दूध प्यायचं, घट्ट दूध ज्याच्यामध्ये सुकामेवा टाकलेला असतो ते प्यायचं, इतकंच माहीत असतं आपल्याला लहानपणापासून, बरोबर ना. मला देखील लहानपणी तसंच माहीत होतं. पण जेव्हापासून ह्या सेवेमध्ये आले तेव्हापासून बऱ्याच डिटेलमध्ये एक गोष्ट माहीत होऊ लागल्या. आणि त्यातीलच ही एक गोष्ट, तर कोजागिरी हा लक्ष्मी प्राप्तीसाठीचा खूप महत्त्वाचा आणि वर्षातून एकमेव दिवस आहे जो आपण कोजागिरी म्हणून सेलिब्रेट करत असतो. आपल्याला नैवेद्य किती वाजता ग्रहण करायचा, चंद्राच्या किरणामध्ये कधी ठेवायचा, किती वाजता ठेवायचा, कोणत्या कशा पद्धतीनं सेवा करायच्या, ही सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये बघण्यासाठी खाली दिलेल्या टायटलवरती क्लिक करा. व्हिडिओ जर आवडला ना तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा, काही हरकत नाही. आणि जर आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी माऊली.